टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अजित राऊत यांची बदल्यानंतर नांदेडचा जे प्रशासकीय कारभार आहे ते राहुल करडिले सर यांच्याकडे आलाय। आपल्यासोबत राहुल करडिले सर आहेत। सर, नांदेडमध्ये आणि टीव्ही 9 मराठीमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे। काय सांगाल सर, कोणते प्रश्न आहेत जे प्राधान्याने सोडवले जातील? मी मागच्या आठवड्यातच जॉईन केलंय आणि मला वाटतं की हा कृषी प्रधान जिल्हा आहे, त्यामुळं बेसिकली कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, त्यानंतर राईट टू सर्व्हिसेस, ऑनलाईन सेवा जास्तीत जास्त कशा नागरिकांना देता येतील हे प्राधान्याचे काही मुद्दे आहेत। परंतु जसं जसं आढावा सगळ्या विभागांचा होईल तसं अनेक इश्यूज समोर येत राहतील आणि त्या पद्धतीने आम्ही रूपरेषा आखू पुढची। तर एक मोठी क्रीडा स्पर्धा जी आहे ते नांदेडमध्ये होणार आहे। नांदेडला त्याचं यजमानपद भेटलंय, कशी असणार त्याची तयारी? राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा जवळजवळ राज्यभरात म्हणजे 2012ला शेवटची झाली होती, त्यानंतर पहिल्यांदा होती आणि त्याचं आयोजन नांदेड जिल्हा करतोय आणि छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेडमध्ये आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे। तर आपण निश्चित खूप चांगल्या पद्धतीची तयारी या ठिकाणी करत आहोत। त्याच्यामध्ये जे क्रीडा स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे नांदेडमध्ये, निवासाची व्यवस्था याची सगळी तयारी झालेली आहे आणि या निमित्तानं पूर्ण राज्यातले अधिकारी, खेळाडू, कर्मचारी, खेळाडू आपल्याकडे येतील आणि आपल्या इथल्या मुलांना एक चांगलं एक्सपोजर मिळेल आणि भविष्यामध्ये पण एक नांदेडला क्रीडा हब कसं डेव्हलप करता येईल, कारण यावर्षी नांदेडने 19 स्पर्धा नॅशनल लेवलच्या आयोजित केलेल्या आहेत आणि ते बघता आणि ही जी येणारी होऊ घातलेली राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा बघता एक चांगलं वातावरण इथल्या नागरिकांमध्ये आणि एक उदयोन्मुख खेळाडूंमध्ये निर्माण होईल। सर, 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात, काही दिवसात 10वीच्या परीक्षा सुरू होतील। कॉपी मुक्तीसाठी तुम्ही ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। काल गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत, कसं असणार एकंदरीत नियोजन? नियोजन ऑलरेडी झालेलं आहे, म्हणजे मी येण्यापूर्वी नियोजन पूर्ण झालेलं होतं। मी व्हिजिट पण यामध्ये चालू केलेल्या आहेत। मुख्यतः काही पेपरला पर्सनली व्हिजिट करतोय आणि याच्यामध्ये आमचं तिथं प्रत्येक जे संवेदनशील केंद्र आहेत त्या ठिकाणी आमचं एक बैठक पथक, आमचे पर्यवेक्षक तिथं आहोत। पूर्ण आमचे रेव्हेन्यू यंत्रणा, BDOs, गट शिक्षण अधिकारी हे सर्व फील्डवर आहेत आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोष्ट बघतोय, म्हणजे त्याचं कंपाऊंड आहे, तिथं कुठल्या अनऑथोराइज व्यक्ती आतमध्ये केंद्रामध्ये आला आहे की नाही, किंवा बाहेर मॉब कंट्रोल असेल, CCTVचं तिथे यंत्रणा आहे, त्याचं मॉनिटर आहे, त्यानंतर इंटरनल अरेंजमेंट आहे, त्याचं इफेक्टिव्ह स्क्रीनिंग आहे, हे सगळं आम्ही बघतोय आणि निश्चितपणे जो पहिला दिवस होता आम्ही खूप चांगल्या प्रकारे सिक्युरिटी अरेंजमेंट्स केल्या होत्या आणि काही लोकांवर आपण कारवाई पण केलेली। हुल्लडबाजी करणाऱ्या 8 लोकांवर पोलीस कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि जवळजवळ 8 लोकांना कारणे दाखवा नोटीस पण बजावलेली आहे आणि येऊ घातलेल्या पुढच्या पेपरमध्ये पण आमची टीम दक्ष आहे। सर, तुम्हाला व्हिसला जायचं म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो। उन्हाळ्याची चाहूल लागली, नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवतात। पाणी टंचाईचे आराखडे आपल्याला माहिती आहे की तयार झालेले आहेत, काही तयार आता होत आहेत, अंतिम टप्प्यामध्ये आहेत, त्याच्या मीटिंग पण चालू आहेत आणि मला खात्री आहे की त्याचं जे व्यवस्थित नियोजन आहे, जनरली पहिल्या 2 टप्प्यामध्ये फारशी गरज आपल्याला भासत नाही, पण तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या इफेक्टिव्ह मेजर्स आहेत, म्हणजे आपण विहिरीचं खोलीकरण असेल किंवा विहीर अधिग्रहित करणे किंवा एकदम एक्स्ट्रीम केसमध्ये टँकर लावण्याची ज्या ठिकाणी गरज असेल तिथं आवश्यकता बघून आम्ही निश्चितपणे कारवाई करू आणि मला असं वाटत नाही की फार अडचण येईल। आम्ही व्यवस्थित ती हँडल करण्यासाठी आम्ही दक्ष आहोत। सर, पण जलजीवनच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चले, त्याचं काम पूर्ण झाले, अशा गावातही जे पाण्यासाठी जे टँकर पुरवठा केला जातं, भविष्यात चौकशी होईल कामांची? निश्चितपणे आत्ताही मग आपल्या मीटमध्ये हा प्रश्न आलेला आहे, आम्ही बघू कुठल्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि अडचण आहे आणि त्याचे कारणं काय आहेत। मे बी स्कीम झाली पण वॉटर सोर्सला काही अडचण आलेली आहे का, किंवा काही ऑपरेशनल इश्यू पण असतात, काही मे बी पाणी सोर्स आहे, ESR आहे, टाकी आहे, सगळं आहे, पण काही इतर अडचणी आहेत का, ते कारण आधी बघू आपण आणि त्यानंतर पुढची ॲक्शन काय घ्यायची बघू। धन्यवाद। थँक्यू सर। हे होते जिल्हाधिकारी राहुल करडिले, ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.